आणि आता उर्वरित जिल्ह्यांमधल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। कोरेगाव भीमा वर्धापन दिन साजरा करायला राज्य सरकारला उच्च न्यायालयाची परवानगी। ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यास जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। अहमदनगर एमआयडीसी परिसरात 2 जणांची एका व्यक्तीला जबर मारहाण करणारे दोघेही पोलिसांच्या ताब्यात। परभणीच्या पूर्णा शहरात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया, नगरपालिकेचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू, भाविकांची प्रचंड गर्दी। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून ज्येष्ठ आणि दिव्यांग भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता तूर पिकांवर अळीचा संकट पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत। लातूरमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात। 4 लाख रुपयांचे 34 मोबाईल जप्त, आणखी चोरीच्या घटना उघड होण्याची शक्यता। परभणीत जीप आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी। अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली। अचानक गॅलरी कोसळल्यानं मोठा गोंधळ, अपघातात 4 जण जखमी झाल्याची माहिती।